आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर फोन लाईन वरून जोडलेले आहेत। धंगेकर सर, आपण पाहतोय की पुण्यातील अनधिकृत बापवर आता कारवाई होते। पालिकेला मुख्यमंत्र्यांकडून आदेश देण्यात आले, यावर आपली प्रतिक्रिया? याच्यामध्ये 2 दिवसांनी अधिवेशन आहे आणि ही लढाई ही तुटुपुटूची लढाई आहे। पुणे शहरामध्ये सर्व बारची जर आपण इन्क्वायरी केली तर सर्व बार बेकायदेशीर पद्धतीने का चालतात। ज्या बार मध्ये 100 स्क्वेअर फूट मध्ये दिलेली परवानगी 5-5, 6-6 हजार स्क्वेअर फूटच्या ह्याच्यामध्ये दारू विक्री केली जाते। ह्याचं सरकारकडे गेल्या वर्षापासून मी लक्ष देतोय, पण सरकार ह्याच्याकडे लक्ष देत नाही आणि डोळ्यासमोर अधिवेशन धरून विरोधक आपल्यावर हल्ला करतील या भीतीने त्यांनी ही लढाई चालू केलेली आहे। पण ही लढाई ही तात्पुरती लढाई आहे। माझी मुख्यमंत्र्यांना याच्या तुमच्या मार्फत विनंती आहे की ही लढाई शेवटपर्यंत नेली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ह्या बारला ज्या परवानगी दिल्या त्या तर 100 मीटर मध्ये 2 मंदिर आहेत। तुकाराम महाराजांचे पादुका आहेत, ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आहेत, समोर कॉलेज आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करताना बाजूला भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं ऑफिस आहे। म्हणजे यांच्या समोर सगळा हा नांगानाच पुण्यामध्ये चालतो आणि हे कसे काय सहन करतात? कारण हे गुटखा, दारू आणि पबच्या जीवावर राजकारण करणाऱ्या सत्ताधारी लोकांनी यांना अभय दिलाय आणि पुण्याचा राज करण्याचं काम ही सगळी मंडळी करतात। तर याच्यासाठी आम्ही अधिवेशनामध्ये बोलणारच आहे आणि रस्त्यावरून लढाई चालूच आहे आणि ती लढणारच आहे। जोपर्यंत पब संस्कृती पुण्याची जात नाही तोपर्यंत आमची लढाई चालू राहणार। धंगेकरजी, जर आपण पाहिलं तर आता या अनधिकृत बापवरती कारवाई होत आहे। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर पोलिसांवर सुद्धा बडगा उगारण्यात आले। राज्य उत्पादन शुल्कचे जे निरीक्षक होते त्यांना सुद्धा निलंबित करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी पाकिट संस्कृतीची चटक लावली ते राज्य उत्पादनचे अधिकारी राजपूत साहेब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांना जेलला टाकलं पाहिजे। त्याशिवाय अशी पद्धत, अशी जी लोक आहेत शासनामधली, प्रशासनामधली, ते वरतीच येणार नाही आणि हे जर वरतीच येणार नसेल तर हे धंदे कायम चालू राहतील। धन्यवाद धंगेकरजी, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।